नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बनकर DL HM कॉलेज कराड MCVC विभाग. आपण पाठीमागच्या तासाला लाईफ इन्शुरन्स पेपर 3 यामध्ये विम्याची मूलभूत तत्त्वे कोणती आहेत, फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, तर या तत्त्वांचा अभ्यास आपण पाठीमागच्या तासाला केलेला आहे. प्रामुख्याने विम्याची आपण 6 तत्त्वे पाहिलेली आहेत. विमेय हित तत्त्व, परमोच्च विश्वासाचे तत्त्व, हानीभरण तत्त्व किंवा नुकसान भरपाईचे तत्त्व, अधिकार समर्पणाचे तत्त्व, अंशदायित्वाचे तत्त्व आणि निकटचे कारण तत्त्व. तर या तत्त्वांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे, कारण विम्यामध्ये जर विमेदाराने आपल्या मालमत्तेचा विमा घेतला आणि त्याच्या मालमत्तेचं नुकसान झालं तर झालेलं नुकसान भरून देण्यासाठी या तत्त्वांचा वापर करावा लागत असतो. यासाठी आपण डीपमध्ये या तत्त्वांचा अभ्यास केलेला आहे. आता आज आपण याच्या पुढचा जो भाग आहे किंवा पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे आयुर्विमा, किंवा या आयुर्विम्यालाच जीवन विमा असं म्हटलं जातं. मग यामध्ये या विम्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे, स्वरूप आणि महत्त्व पाहणार आहोत. स्वरूप व महत्त्व किंवा त्याची व्याख्या कशी करता येईल. तर सर्वसाधारणपणे विम्याच्या सर्व प्रकारामध्ये आयुर्विमा हा सर्वश्रेष्ठ प्रकार मानला जातो. मागं आपण विम्याचे जे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत, यामध्ये विम्याचे 4 प्रकार केलेले आहेत: आयुर्विमा, आग विमा, सागरी विमा आणि अपघात विमा. मग हे जे विम्याचे सर्व प्रकार आहेत, या विम्याच्या सर्व प्रकारामध्ये आयुर्विमा हा सर्वश्रेष्ठ प्रकार मानला जात असतो. कारण हा जो विमा आहे, जीवन विमा किंवा आयुर्विमा जो आहे, हा मानवी जीवनाचा विमा असतो. आणि इतर प्रकारचे जे विमे आहेत, जीवन विमा सोडून राहिलेले विमे जे आहेत, हे विमे मालमत्तेसंबंधीचे असतात. आणि त्यामुळे मानवी जीवन हे मालमत्तेपेक्षा केव्हाही श्रेष्ठ मानले जाते. त्याचबरोबर विम्याच्या सर्व प्रकारामध्ये किंवा विम्याच्या इतर प्रकारामध्ये जर आर्थिक हानी झाली तरच ती नुकसान भरपाई भरून दिली जाते. परंतु आयुर्विम्यामध्ये मात्र कोणत्याही परिस्थितीत विम्याची सर्व रक्कम विमेदाराला भरून मिळत असते. विमेदार हयात असेल तर त्याला स्वतःला, आणि तो हयात नसेल तर त्याच्या वारसाला विम्याची सर्व रक्कम परत केली जाते. आणि याप्रमाणे बचत आणि बचतीबरोबरच संरक्षण अशा दोन्ही गोष्टींचा अद्वितीय संगम विम्याच्या कोणत्याही प्रकारामध्ये आपणाला आढळून येत नाही. हा संगम फक्त आयुर्विम्यामध्ये किंवा जीवन विम्यामध्ये आपणाला दिसून येत असतो. म्हणून सध्याच्या काळामध्ये आयुर्विम्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. माणसाच्या आयुष्याचा विमा घेतल्यानंतर जर दिलेल्या मुदतीमध्ये विमेदाराचा मृत्यू झाला तर विमा कंपनी त्याच्या वारसाला विम्याची सर्व रक्कम परत करत असते. जेवढ्या रकमेचा विमा घेतलेला असेल तेवढी सर्व रक्कम विमा कंपनी त्याच्या वारसाला परत करते. आणि समजा विम्याची मुदत संपेपर्यंत विमेदार हयात असेल तर विमा कंपनी त्या विमेदाराला स्वतःला विम्याची सर्व रक्कम परत करत असते. म्हणजेच जर हानी झाली तर वारसाला संरक्षण मिळतं, आणि हानी नाही झाली
तरी बचतीच्या रूपाने हा पैसा विमा कंपनीकडे जमा होत असतो. आणि म्हणून बचत आणि बचतीबरोबरच संरक्षण अशा दुहेरी उद्देशाने आयुर्विमा घेतला जातो किंवा या दुहेरी उद्देशाचा संगम, अद्वितीय संगम या आयुर्विम्यामध्ये झालेला आपणाला दिसून येतो. म्हणून सध्याच्या काळात आयुर्विम्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं आपणाला म्हणता येईल. साधारणपणे जानेवारी 1956 मध्ये आयुर्विम्याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आयुर्विम्याचे राष्ट्रीयकरण 1956. बऱ्याच वेळा रिकाम्या जागा भरामध्ये, जोड्या जुळवामध्ये तुम्हाला विचारलं जातं आयुर्विम्याचं राष्ट्रीयकरण टिंबटिंब साली करण्यात आलं, तर त्या ठिकाणी आपलं उत्तर अपेक्षित आहे 1956 साली करण्यात आलेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये तुमची टेस्ट होणार आहे. टाईम टेबल तुम्हाला डिक्लेअर केलं जाईल आणि तुमची टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईपच आहे. मग त्या ठिकाणी सुद्धा विचारलं जाऊ शकतं की आयुर्विम्याचं राष्ट्रीयकरण टिंबटिंब साली करण्यात आले. खाली 4 पर्याय दिलेले असतात आणि ते 4 पर्यायापैकी अचूक उत्तराचा पर्याय त्या ठिकाणी आपण निवडायचा असतो. मग या ठिकाणी 1956 साली आयुर्विम्याचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे आणि असं राष्ट्रीयकरण होऊन भारतीय आयुर्विमा महामंडळ त्यावेळी स्थापन करण्यात आलं. म्हणजेच 1956च्या अगोदर हा आयुर्विम्याचा व्यवसाय खाजगी कंपन्यांच्या मालकीचा होता. या व्यवसायावर सरकारची मालकी नव्हती, परंतु त्यावेळी खाजगी कंपन्यांचे काही गैरप्रकार सरकारच्या ध्यानात आले आणि त्यामुळे 1956 साली या आयुर्विमा व्यवसायाचं राष्ट्रीयकरण केलं आणि खाजगी लोकांच्या मालकीचा जो हा व्यवसाय होता तो व्यवसाय काढून सरकारने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला आणि त्यावेळी भारताचे आयुर्विमा महामंडळ स्थापन करण्यात आले. आज भारतामध्ये या महामंडळाची आयुर्विमा व्यवसायामध्ये मक्तेदारी आहे असं मानलं जातं. आयुर्विम्याचा व्यवसाय करण्याचा फक्त याच महामंडळाला, भारताच्या आयुर्विमा महामंडळाला अधिकार देण्यात आलेला आहे. मग आता या ठिकाणी आयुर्विमा म्हणजे नेमकं काय, त्याची आपल्याला व्याख्या कशी करता येईल. व्याख्या तर या ठिकाणी याची व्याख्या अशी केलेली आहे. आयुर्विमा व्यवसाय हा माणसाच्या आयुष्यावर आयुर्विमा व्यवसाय हा माणसाच्या आयुष्यावर करावयाचा करार आहे. माणसाच्या आयुष्याशी संबंधित विशिष्ट घटना घडल्यानंतर विशिष्ट रक्कम देण्याची हमी विशिष्ट रक्कम देण्याची हमी या करारात दिली जाते. व त्या प्रित्यर्थ विशिष्ट काळाकरिता व त्या प्रित्यर्थ विशिष्ट
काळाकरिता विमा हप्ता भरावा लागतो. विमा हप्ता भरावा लागतो. त्यास आयुर्विमा असं म्हटलं जातं. या ठिकाणी आयुर्विम्याची किंवा जीवन विम्याची व्याख्या कशी केलेली आहे, ही व्याख्या विमा कायदा 1938, विमा कायदा 1938 नुसार रिकाम्या जागा भरामध्ये सुद्धा तुम्हाला हे सुद्धा विचारलं जातं. विमा कायदा टिंबटिंब साली अस्तित्वात आला, तर त्या ठिकाणी 1938 साली विमा कायदा अस्तित्वात आलेला आहे. मग हा जो विमा कायदा आहे 1938चा, या 1938च्या विमा कायद्यामध्ये आयुर्विम्याची व्याख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ती व्याख्या कशी केलेली आहे, आयुर्विमा व्यवसाय हा माणसाच्या आयुष्यावर करावयाचा करार आहे. आयुर्विम्याचा करार कोणावर केला जातो, माणसाच्या आयुष्यावर केला जातो. रिकाम्या जागाभरामध्ये हे सुद्धा विचारलं जाऊ शकतो, आयुर्विमा व्यवसाय हा टिंबटिंबच्या आयुष्यावर करावयाचा करार आहे, तर त्या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे माणसाच्या आयुष्यावर करावयाचा करार आहे. माणसाच्या आयुष्याशी संबंधित विशिष्ट घटना घडल्यानंतर विशिष्ट रक्कम देण्याची हमी या करारात दिली जाते. हा जो करार केला जातो माणसाच्या आयुष्याशी संबंधित, यामध्ये काय केलं जातं, एखादी विशिष्ट जर घटना घडली तर विशिष्ट रक्कम विमा कंपनी विमेदाराला देत असते किंवा पैसे देण्याची हमी या करारामध्ये विमा कंपनीने दिली असते. आणि त्या प्रित्यर्थ ही जी हमी विमा कंपनीनं दिलेली आहे विमेदाराला, त्यासाठी विशिष्ट काळाकरिता विम्याचा हप्ता भरावा लागत असतो. म्हणजे विमा हप्ता कोण भरतो, विमेदार विमा कंपनीला भरत असतो. मग अशा पद्धतीनं केलेला जो करार असतो, या कराराला आयुर्विमा असं म्हटलं जातं किंवा जीवन विमा असं म्हटलं जातं. म्हणजेच आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्यावर करावयाचा करार आहे. माणसाच्या आयुष्याशी संबंधित विशिष्ट घटना घडल्यानंतर विशिष्ट रक्कम देण्याची हमी या करारामध्ये दिली जाते आणि त्या प्रित्यर्थ विशिष्ट काळासाठी विमा हप्ता भरावा लागतो. अशा पद्धतीने केलेल्या करारास आयुर्विमा किंवा जीवन विमा असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आयुर्विम्याची मूलभूत तत्वे. आयुर्विम्याची मूलभूत तत्वे. प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ इन्शुरन्स. आता आपण पाठीमागच्या तासाला विम्याची मूलभूत तत्वे पाहिली. विम्याची मूलभूत तत्वे वेगळी आणि आयुर्विम्याची मूलभूत तत्वे वेगळी. बऱ्याच वेळा आयुर्विम्याची तत्वे विचारलं, तुम्हाला प्रश्न विचारला तर मुलं काय करतात, विम्याची जी सर्व तत्वं आहेत ही सर्वच्या सर्व तत्वे लिहितात. तर असं करून चालणार नाही. यासाठी आपणाला आयुर्विम्याची तत्वे कोणकोणती आहेत या तत्वांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. या विम्याची जी वेगवेगळी 6 तत्वे मी तुम्हाला सांगितलेली आहेत, या 6 तत्वापैकी विमेय हित तत्व
आणि परमोच्च विश्वासाचे तत्व, ही दोनच तत्वे आयुर्विम्याला लागू होत असतात. हानीभरण तत्व किंवा नुकसान भरपाईचं तत्व आहे, हे तत्व आयुर्विम्याला लागू होत नाही. कारण मालमत्ता, संपत्ती, कारखाने अशा वस्तूंची आपण पैशाच्या स्वरूपामध्ये किंमत ठरवू शकतो, परंतु मानवी आयुष्याची किंमत ही पैशाच्या स्वरूपामध्ये आपणाला ठरवता येत नाही. त्याचबरोबर आयुर्विमा हा बचत आणि संरक्षण अशा दुहेरी उद्देशाने घेतला जातो आणि त्यामुळे आयुर्विम्याला हानीभरण तत्व किंवा नुकसान भरपाईचं तत्व लागू होत नाही. आणि हे नुकसान भरपाईचं तत्व लागू होत नसल्यामुळे या तत्वामधून निघालेली जी 3 उपतत्वे आहेत, यामध्ये प्रत्यासन किंवा अधिकार समर्पणाचे तत्व, अंशदायित्वाचे किंवा वर्गणीचे तत्व आणि निकटचे कारण तत्व, ही तत्वे सुद्धा आयुर्विम्याला लागू होत नाहीत. तर आयुर्विम्याला फक्त 2च तत्वे लागू होतात. पहिलं तत्व आहे विमेय हित तत्व आणि दुसरं तत्व आहे परमोच्च विश्वासाचे तत्व. आता पाठीमागच्या तासाला आपण या तत्वांचा अभ्यास केलेला आहे. सर्व विम्यांना अनुसरून या तत्वांचा अभ्यास केलेला आहे. आता आज आपण या ठिकाणी फक्त आयुर्विम्याच्या अनुषंगाने या तत्वाची माहिती पाहणं आवश्यक आहे. या ठिकाणी विमेय हित तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट आपण काय पाहिलेलं आहे. विमेय हित म्हणजे काय, तर विमेदाराला ज्या वस्तूचा किंवा ज्या मालमत्तेचा विमा घ्यावयाचा आहे, त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित असले पाहिजे. जर विमेय हित असेल तरच तो त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकतो आणि विमेय हित नसेल तर तो त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकत नाही. मग विमेहित आहे असं केव्हा म्हणायचं, तर ज्या मालमत्तेचा विमा घ्यावयाचा आहे ती मालमत्ता सुरक्षित राहिल्यास विमेदाराचा आर्थिक फायदा झाला पाहिजे आणि ती मालमत्ता जर नष्ट झाली तर विमेदाराचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे. तेव्हा त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित आहे असं म्हणता येईल आणि विमेदार मग त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकेल. मग याच अनुषंगाने आयुर्विम्यामध्ये सुद्धा आपणाला ज्या व्यक्तीच्या आयुष्याचा विमा घ्यावयाचा आहे त्या व्यक्तीला त्या आयुष्यामध्ये विमेय हित असणं आवश्यक आहे. असं विमेय हित असेल आयुष्यामध्ये तरच आपणाला त्या व्यक्तीच्या आयुष्याचा विमा घेता येतो. जर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विमेय हित नसेल तर आपणाला त्या व्यक्तीच्या आयुष्याचा विमा घेता येत नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यामध्ये अमर्याद असे विमेय हित असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विमा आयुर्विमा कंपनीकडे घेता येत असतो. परंतु स्वतःच्या खेरीज अन्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर आपणाला विमेय हित नसेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा आपणाला विमा घेता येत नाही. आणि अन्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विमेय हित निर्माण होत असेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा आपण विमा घेऊ शकतो.
जेव्हा अन्य व्यक्तीच्या मृत्यूमुळे विमेदाराचे नुकसान होत असेल तर त्याचा त्या व्यक्तीला विमा घेता येतो. आणि त्यामुळे धनको हा ऋणकोच्या आयुष्याचा, म्हणजे सावकार हा कर्जदाराच्या आयुष्याचा, भागीदारी संस्थेमध्ये असणारे भागीदार इतर भागीदारांच्या आयुष्याचा विमा घेऊ शकत असतात. आपल्या नात्यातील मंडळीपैकी पती आणि पत्नी या दोघांना त्यांच्या संयुक्त आयुष्याचा आयुर्विमा घेता येत असतो. परंतु पती आणि पत्नी खेरीज नात्यातील अन्य मंडळी म्हणजेच बाप आणि मुलगा, भाऊ आणि बहीण अशा नात्यामध्ये जर आर्थिक हितसंबंध असतील तरच आपणाला त्यांचा विमा घेता येत असतो. केवळ नात्याचे संबंध आहेत किंवा प्रेमाचे संबंध आहेत म्हणून आपण दुसऱ्या त्या व्यक्तीच्या आयुष्याचा विमा घेऊ शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये फक्त भावनिक हित असतं आणि आयुर्विम्यामध्ये भावनिक हिताला अजिबात महत्त्व देण्यात आलेलं नसतं. म्हणून आपण ज्या व्यक्तीचा विमा घेतो त्या व्यक्तीचं जर आर्थिक नुकसान झालं होत असेल तरच आपण त्या व्यक्तीच्या आयुष्याचा विमा घेऊ शकतो. आणि त्यामुळे आपणाला इतराच्या आयुष्यामध्ये विमेहित नसेल तर इतरांच्या आयुष्याचा आपणाला विमा घेता येत नाही. समजा आपला एखादा जिवलग मित्र आहे, एखादा आवडता लेखक आहे, एखादा आवडता संगीतकार आहे. हे आवडते आहेत म्हणून आपण त्यांच्या आयुष्याचा विमा घेऊ शकत नाही. तसेच आयुर्विम्यामध्ये विमेय हित हे विमा घेताना असलेच पाहिजे, परंतु हानी होताना ते नसले तरीसुद्धा चालू शकते. आणि हे दुसरं तत्त्व सांगितलेलं आहे परमोच्च विश्वासाचे तत्त्व किंवा परस्पर विश्वासाचे तत्त्व. आयुर्विम्याचा करार हा परमोच्च विश्वास तत्वावर आधारलेला करार असतो. या आयुर्विम्यामध्ये परमोच्च विश्वासाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान देण्यात आलेलं असतं. या तत्वाचे पालन करण्याची जबाबदारी जरी उभय पक्षांची असली तरी प्रामुख्याने ही जबाबदारी विमेदारावर जास्त पडते. कारण विमेदाराला स्वतःच्या आयुष्याबद्दल खरी माहिती असते. आयुर्विमा हा एजंटामार्फत उतरवला जातो. त्यामुळे विमेदाराने एजंटाला आपल्याबाबतची सर्व सत्य आणि खरी माहिती सांगणं आवश्यक आहे. कोणतीही चुकीची माहिती सांगता कामा नये. जर विमेदाराने चुकीची माहिती दिली आणि विमा उतरवला आणि नंतर विमा कंपनीच्या हे ध्यानात आलं की आपणाला विमेदाराने चुकीची माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी परमोच्च विश्वास तत्वाचा भंग केला असे समजून विमा कंपनी विमेदाराला किंवा त्याच्या वारसाला नुकसानीची रक्कम देण्याचे नाकारू शकत असते. त्यामुळे विमेदाराने आपल्याबाबतची सर्व सत्य माहिती विमा कंपनीला सांगणं आवश्यक आहे की ज्या माहितीमुळे विमा कंपनीला धोक्याची नीट कल्पना येईल. आपल्या स्वतःच्या पूर्वायुष्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत किंवा आपल्या कुटुंबाचा जो इतिहास आहे याबाबतची फक्त विमेदारालाच माहिती असते आणि त्यामुळे विमेदाराने ती माहिती विमा एजंटाला सांगणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, विमेदाराला पूर्वी एखादा आजार झालेला होता का, त्याच्या आई वडील याचा एखाद्या रोगाने किंवा आजाराने मृत्यू झालेला होता काय, किंवा कुटुंबामध्ये एखादा अनुवंशिक आजार आहे काय, या सर्व गोष्टींची माहिती विमेदाराने विमाकाराला जर दिली नाही
तर विमा कंपनीला त्याची ही माहिती समजणार नाही. आणि या तत्वाप्रमाणे सर्व सत्य माहिती विमेदाराने देणे आवश्यक आहे. ज्या माहितीवरून विमा कंपनी ठरवू शकेल की या विमेदाराला विमा द्यायचा का द्यायचा नाही, अशी सर्व माहिती विमा कंपनीला देणं आवश्यक आहे. या तत्वाचे पालन करण्याची जबाबदारी जरी विमेदारावर जास्त असली तरी ही जबाबदारी विमाकारावर सुद्धा जास्त पडत असते. विमाकाराने आपल्याबाबतची सर्व सत्य माहिती विमेदाराला देणं आवश्यक आहे. आता विमा कंपनी विमेदाराला सर्व सत्य माहिती देतेच, कारण विमा पॉलिसी हा दस्तऐवज विमेदाराला दिल्यानंतर या विमा पॉलिसीच्या पाठीमागे आयुर्विम्याच्या ज्या काही अटी आहेत या सर्व अटी छापलेल्या स्वरूपामध्ये देण्यात आलेल्या असतात. त्यामुळे विमा कंपनी सर्व सत्य माहिती विमेदाराला देत असते. परंतु हे तत्व जरी दोन्ही पक्षापैकी एका पक्षाने या तत्वाचे पालन केले नाही तरी विम्याचा करार हा दुसऱ्या पक्षावर बंधनकारक राहू शकत नाही. त्यामुळे विमा कंपनी विम्याची रक्कम देण्याचे नाकारू शकत असते. तर अशा पद्धतीनं आयुर्विम्याची ही फक्त 2च मूलभूत तत्वे आहेत. आणि विम्याची तत्वे विचारली तर विम्याची तत्वे तुम्ही 6 लिहिली पाहिजेत. आयुर्विम्याची तत्वे विचारली तर आयुर्विम्याची ही फक्त 2 तत्वे आपण लिहिणं अपेक्षित आहे. आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. विम्याची जी तत्वे आहेत ही तत्वे आपण आज पाहिलेली आहेत. पुढच्या तासाला आपण आयुर्विम्याचे महत्त्व किंवा फायदे आपण अभ्यासणार आहोत. आज इथंच थांबूया. धन्यवाद.